विजयनगरच्या बादशाने पांडुरंगाची मूर्त बळजबरीने पळून नेली आणि पांडुरंगाची मूर्त बळजबरीने पळून नेल्यानंतर पांडुरंगाने करार करून दिला होता, जर तुझ्या राज्यात तुझ्याकडून काही अन्याय घडला तर मी तुझ्याकडे राहणार नाही. विजयनगरच्या बादशाने पांडुरंगाची मूर्ती पळून नेली, बंदी खाण्यात देवाला ठेवलं. पंढरपुरामध्ये सगळ्यांची चर्चा झाली की आता देवाला सोडावं, कुणी सोडावं. भंडास महाराजांनी सांगितलं ते काम माझं. भंडासाचे कुळी महाविष्णूचा अवतार आणि भंडास महाराजांनी सांगितलं ते काम माझं. रात्रीच्या वेळी सगळे चोपदार झोपलेले असताना भंडास महाराज दरवाजा जवळ गेले. अरे भक्ती किती निर्मळ असावा याचा नमुना आहे, ध्यानात ठेवा. भंडास महाराजांची भक्ती इतकी निर्मळ होती की बंदी खाण्यात असलेल्या देवाच्या दरवाजासमोर देव उभे राहिले. पांडुरंग परमात्म्याच्या गळ्यातला हार भंडास महाराजांच्या गळ्यात आला. भंडास महाराजांच्या गळ्यात पांडुरंगाच्या गळ्यातला हार आला. भंडास महाराज नदीच्या कडेला चिंतन करीत बसले. सकाळी उठले सगळे, देवाच्या गळ्यातला हार गेला, देवाच्या गळ्यातला हार गेला, देवाच्या गळ्यातला हार गेला. सगळे शोधत गेले तर भंडास महाराज नदीच्या कडेला चिंतन करीत बसले होते. मग राजानं तपास न करता डायरेक्ट सुळावर दिलं. अरे विजयनगरच्या बादशाने जेव्हा भंडास महाराजांना सुळावर न्यायला चालवलं, भक्तीमध्ये इतकी ताकद होती की भंडास महाराजांना नदीच्या कडेला सुळावर द्यायला नेला, सुळाचं रूपांतर वृक्षात झालं, ध्यानात ठेवा.